नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षा होणार नाहीत, म्हणजे 10वी-12वीच्या परीक्षा यावर्षी सुद्धा रद्द होणार आहेत का, अशी लेटेस्ट न्यूज आजची या ठिकाणी आलेली आहे। तर काय आहे अपडेट सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनही प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड संदर्भातल्या सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जी24 तासमध्ये आलेली ही आजची न्यूज आहे। 4/1/2024ची ही अपडेट आहे। यामध्ये सांगितलेलं आहे की 10वी-12वीच्या परीक्षा होणार नाहीत, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळांचा इशारा। म्हणजेच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। 10वी-12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिलेला आहे। मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करून देणार नाही, अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे। विद्यार्थी मित्र हो, 10वी-12वीच्या परीक्षा आता काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत। अशातच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा दिला आहे। म्हणजे यामध्ये जे महाराष्ट्र शिक्षण संस्था आहे, महामंडळ आहे, जे शिक्षक वगैरे एकत्र असतात, तर त्यांनी या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही, म्हणून या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेल पाठवले, मात्र अजूनही सर्व मागण्या प्रलंबित असून कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारकडून होत नसल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून उचलण्यात आलेले आहे। आणि याद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो आहे। 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा सुरू होणार आहे। मात्र बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांना बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढत नाही, तोपर्यंत आमच्या शाळांच्या इमारती व कर्मचारी बोर्डाच्या परीक्षाकरता उपलब्ध करून देणार नाही, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे। तर मित्रांनो, काय आहे शिक्षण संस्था किंवा महामंडळाच्या मागण्या या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊयात। जसे की नंबर 1, राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। 2012 पासून अजूनपर्यंत भरती प्रक्रिया झाली नाही, ती नेमणूक ताबडतोब करावी। नंबर 2, महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेतर अनुदान थकीत द्यावे। त्यानंतर प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध। त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी। अशा पद्धतीने जे शिक्षण संस्था आहेत यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत शिक्षण मंत्र्यांकडे। जोपर्यंत गेल्या 10 वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहेत, ज्यामुळे शालेय शिक्षणाचा ढाचा रोज ढासळत चालला आहे। सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही। आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पाहिली, न्यायालयामध्ये केसेस दाखल केल्या, असे असूनही शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। यामुळे आम्ही शासनाला 10वी-12वीच्या परीक्षांसाठी आमच्या इमारती आणि कर्मचारी उपलब्ध करून देणार नाही, हे कळवलं आहे। त्यामुळे तातडीने शासनाने बैठक लावावी, तसे न केल्यास चाचणी परीक्षा देखील होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी दिला आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र या ठिकाणी सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे। कशी वाटली अपडेट कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला काय वाटते तुमचं मतसुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा की 10वी-12वीची परीक्षा व्हायला पाहिजे की नाही। की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।